महायुतीच्या जागावाटपासंदर्भातली बातमी पाहूया। महायुतीचं जागावाटप आज किंवा उद्यापर्यंत निश्चित होण्याची दाट शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार आज अंतिम बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांच्या जागा जाहीर होतील। भाजपच्या वाटेला 30 जागा आहेत, शिवसेनेला 11 तर राष्ट्रवादीला 7 जागा मिळतील अशी माहिती मिळते। याआधी महायुतीच्या अनेक बैठका पार पडल्यात, त्यातल्या 2 बैठका दिल्लीत झाल्या, मात्र अजून तरी जागा वाटपावरती एकमत झालेलं नाही असं चित्र आहे। निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील। निलेश, आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित असणार आहे आणि कोणता बेसिक फॉर्म्युला महायुतीमध्ये निश्चित झाल्याचं कळतंय? ज्ञानदा, आचारसंहिता लागायला आता अवघी काही तास शिल्लक राहिले असताना अजूनही महायुतीच्या जागा वाटपाचं जे घोडं आहे ते अजून पुढे गेलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कदाचित आजच महत्त्वाची ही बैठक पार पडेल। काल अजित पवार बारामती बोलत होते आणि त्यावेळेस बोलताना त्यांना असं म्हटलं की आज कदाचित बैठक होण्याची शक्यता आणि या बैठकीमध्ये आमचं जे अंतिम शिक्कामोर्तब आहे जागांवर ते होताना पाहायला मिळणार आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 7 जागा, शिवसेनेला 11 जागा तर भाजपला 30 जागा मिळण्याची शक्यता आहे। पैकी 20 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वतीनं नुकत्याच 2 दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आता केवळ 10 जागांचा भाजपचा विषय बाकी आहे। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे राष्ट्रवादीच्या वतीने या बैठकीसाठी उपस्थित असतील। अंतिम ही बैठक असणार आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये एक बैठक पार पडल्यानंतर 2 बैठका या दिल्लीमध्ये पार पडल्या, मात्र कुठलाही निष्कर्ष म्हणावा असं त्यातून निघाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं। सातत्यानं वेगवेगळे बातम्या समोर येताना पाहायला मिळाल्या होत्या। सुरुवातीला अगदी कमी जागा मिळत असल्यामुळं घटक पक्षांची नाराजी देखील भाजपवर उडवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळेस माध्यमांशी बातचीत केली त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं होतं की सन्मानजनक जागा ह्या दोन्ही घटक पक्षांना दिल्या जातील। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 7 जागा येणार असल्याची माहिती मिळते, तर शिवसेनेच्या वाट्याला 11 जागा येणार असल्याची देखील माहिती मिळते। दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील आता महायुतीचा भाग होऊ शकते आणि एक जागा जी आहे ती त्यांना लढवण्यासाठी देण्यात येऊ शकते। मात्र ती शिवसेना की भाजप ह्या कोणत्या कोट्यातून दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कदाचित बाळा नांदगावकर त्या ठिकाणाहून उमेदवार असतील आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीला मनसे देखील सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। ज्ञानदा, धन्यवाद निलेश या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।